JBM पब्लिक, तर सर्वांचं स्वागत आहे एक नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आपण आलो आहे ड्रॅगन पॅलेसला। आज आपण विजिट करणार आहे ड्रॅगन पॅलेस आणि साईडची दीक्षाभूमी। तर तुम्ही बघू शकता सध्या आपल्याला दीक्षाभूमी दिसत आहे। तुम्ही हा ब्लॉग पूर्ण बघा, एंडपर्यंत बघा। आपण सर्व ठिकाण बघणार आहोत एकानंतर एक। आपण आलेलो आहे ड्रॅगन पॅलेसच्या मेन गेटवर। आपण इथून एंट्री केलेली आहे। तुम्ही बघू शकता की आजूबाजूला खूप छान पद्धतीने डेकोरेशन म्हणजेच फ्लावर किंवा झाड आपण म्हणू शकतो, प्लांट्स लावलेले आहेत। आणि आपला कॅमेरामॅन आपण आलेलो आहे ड्रॅगन पॅलेसच्या एकदम समोर। तर तुम्ही बघू शकता आपण इथून खूप छान नजारा दिसतोय। तुम्ही कधी ड्रॅगन पॅलेस विजिट केला आहे का आणि कधी केलं आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि नसेल केलं तर नक्की तुम्ही इथे विजिट करू शकता। खूप छान नजारा आहे, खूप छान विहार आहे। विहार तुम्ही जवळून बघू शकता, खूप छान पद्धतीने असं दिसत आहे। तर चला तुम्हाला अंदरचा नजारा दाखवतो। तर आपण आलेलो आहे ड्रॅगन पॅलेसच्या बाहेर। तुम्ही बघू शकता बाहेरून पण खूप छान पद्धतीचं गार्डन दिसत आहे आणि आतमधलं सुद्धा आपल्याला दिसते। इथून गौतम बुद्धाची मूर्ती सुद्धा दिसते। ही मूर्ती एका चंदनाच्या लाकडापासून बनलेली आहे। इथे बाहेर देखील गौतम बुद्धाची एक छोटीशी मूर्ती पण खूप छान पद्धतीची दिसते। आणि इथून आपल्याला ड्रॅगन पॅलेस सुद्धा खूप क्लिअर दिसतो। ड्रॅगन पॅलेसच्या बाहेरच आपल्याला दादासाहेब कुंभारे यांची एक उत्कृष्ट अशी मूर्ती बघायला भेटते। तर सर्वांनी कमेंटमध्ये जय भीम टाईप करायला विसरू नका। तुमच्या ॲडमिनसाठी एक जय भीम, माझ्याकडून तुमच्या सर्वांना जय भीम। आपण आलेल्या ड्रॅगन पॅलेसच्या साईडला असलेलं एक ठिकाण आहे, ते देखील दीक्षाभूमी सारखंच दिसतं। इथे तुम्ही वाचू शकता एक पार्टी दिलेली आहे, तिच्यावर खूप जणांची नावं देखील लिहिलेली आहेत। इथून आपल्याला एक अशोकस्तंभ दिसायला भेटते आणि सोबतच आपल्याला दीक्षाभूमी सुद्धा दिसते। तर आपण आलेलो आहे दीक्षाभूमीच्या अंदर। तर तुम्ही बघू शकता इथे खूप छान पद्धतीची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती आहे आणि तुम्ही अंदरचा व्ह्यू बघू शकता। आपण दीक्षाभूमीच्या बाहेर आलेलो आहे आणि इथे आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती दिसायला भेटते। आणि तुम्ही बघू शकता खूप छान पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती इथे उभारलेली आहे।
नेक्स्ट लोकेशनवर जाण्या अगोदरच आपल्याला गौतम बुद्धाची एक मूर्ती देखील दिसण्यात आली आहे। तर तुम्ही बघू शकता खूप छान पद्धतीची गोल्डन कलरची गौतम बुद्धांची मूर्ती आपल्याला दिसते। आणि हा आपला कॅमेरामॅन तुम्ही बघू शकता। आपण आलेलो आहे मेट्रो स्टेशन। आपण आज मेट्रो सुद्धा फिरणार आहे। तर तुम्ही बघू शकता हा आपला मेट्रो स्टेशन आहे आणि हे मेट्रो स्टेशनच्या अंदरचा व्ह्यू आहे। खूप छान असं क्लीननेस ठेवलेली आहे। आपण सध्या आलेलो आहे नागलोक येथे। तर तुम्ही बघू शकता हे नागलोकचं एंट्री गेट आहे। आपण इथून अंदर जाणार आहेत। तर ही आहे गौतम बुद्धांची मूर्ती। ही 56 फूट हाईट आहे या मूर्तीची। खूप छान पद्धतीची दिसते। नागलोक इथे ही मूर्ती आहे आणि आजूबाजूला तुम्ही बघू शकता खूप छान पद्धतीचं गार्डन सुद्धा आहे। खूप छान हिरवळ सुद्धा आहे। झेंडे लावलेले आहेत। इथे एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची खूप छान पोजमध्ये एक मूर्ती स्थापित केलेली आहे। तुम्ही बघू शकता आणि ते आजूबाजूला पण एक खूप छान पद्धतीचं गार्डन आहे आणि गौतम बुद्धाच्या मूर्तीच्या एक्झॅक्ट समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती स्थापित केली आहे। तुम्ही बघू शकता। तर आजचा ब्लॉग इथपर्यंतच। आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण नेक्स्ट लोकेशनवर सुद्धा जाणार आहे। सो स्टे ट्यून फॉर नेक्स्ट ब्लॉग। जय भीम।